मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला। या प्रकरणामध्ये हा पुतळा बनवणारा जयदीप आपटे आता पोलिसांच्या ताब्यात आहे। त्याला अटक करण्यात आली आहे। कल्याणमध्ये कुटुंबियांना भेटण्यासाठी तो आला होता आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। कल्याण पोलिसांनी जयदीप आपटेला मालवण पोलिसांच्या ताब्यात दिले। मालवण पोलीस आपटेला मालवणकडे घेऊन रवाना झालेले। जयदीप आपटेला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे अशी माहिती समजते। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी उमेश बुचडेंकडून। उमेश, न्यायालयामध्ये आज हजर केलं जातंय जयदीप आपटेला, त्या पार्श्वभूमीवर मालवणमध्ये काय वातावरण आहे? कारण शिवप्रेमींनी प्रचंड संताप या सगळ्या संदर्भात व्यक्त केला होता। निश्चितच रिद्धी, आपण पाहिलं की 26 ऑगस्टला जो पुतळा कोसळला त्यानंतर जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच त्यांना अटक करण्याची प्रोसेस सुरू होती, पण जयदीप आपटे हे मिळत नव्हते आणि चेतन पाटील हे मिळाले कोल्हापूरला आणि त्यांना इथे पोलिसांनी कसून चौकशी केली, न्यायालयात हजर केलं। त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी देखील झाली आणि जयदीप आपटे हे फरार होते। त्यांना लुकआउट नोटीस देखील जारी करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांची नाकाबंदी केल्यानंतर ते काल रात्री घरी गेले असं त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांना आज मालवण पोलीस जे आहेत ते मालवण येथे घेऊन येत आहेत। मालवण सध्या शांत वातावरण आहे। एकंदरीत बघितलं तर आपण न्यायालयाच्या बाहेर आहोत आणि मालवण पोलीस जे आहेत ते आपल्या मालवण पोलीस स्थानकात त्यांना घेऊन येतील। त्या घेऊन आल्यानंतर त्यांना कसून चौकशी करतील, कारण जो पुतळा उभारणीसाठी कोणतं मटेरियल वापरलेलं, किती दिवस लागले, त्याच्या संबंधित आणि काही त्रुटी होत्या का, हे संबंधित संपूर्ण जी चौकशी आहे ते मालवण पोलीस एकंदरीत करतील आणि त्यानंतर मग कुठे ना कुठेतरी काही समजा माहिती मिळते का आणि त्याच अनुषंगानंतर जर त्यांना वैद्यकीय तपासणी त्यांची केली जाईल आणि कोर्टात देखील सादर करण्याची शक्यता आहे। पण अजून तरी तुर्तसा मालवण पोलीस जे आहेत ते मुंबईवरून निघालेले आहेत आणि ते आता काही तासांनी ह्या मालवण पोलीस स्थानकात येतील आणि ही चौकशी होईल। आणि दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर चेतन पाटील आहेत, यांना देखील आज 5 सप्टेंबर रोजी ते पोलीस कोठडी होते आणि पोलीस कोठडीमध्ये त्यांची आज संपत आहे आणि त्यांना देखील आता न्यायालयात ते हजर होणार आहेत आणि त्यावेळी त्यांचे वकील जे आहेत, चेतन पाटील यांचे वकील आहेत, ते काय बाजू मांडतात किंवा सरकारी वकील काय बाजू मांडतात हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे। कारण आपण लक्ष ठेवून आहोत, मालवणमध्ये आहोत, आपण आता लक्ष ठेवून आहोत या नेमकी हे घडामोड काय होते, जयदीप आपटे यांना किती वाजता इथे येत आहेत, त्यांना पोलीस कशी चौकशी करतायत, तसंच चेतन पाटील यांना कोर्टात हजर केल्यानंतर युक्तिवाद काय होतो हे आपल्याला पाहावं लागणार आहे। रिद्धी, अगदी उमेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।